विश्वभद्रेषु भागवत सेवया भागवत सेवया भागवती उत्तम श्लोके भगवती उत्तम श्लोके भवती नैष्टिकी भक्ति भवती नैष्टिकी दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा तारु भव सागरीचे उच्च नीच अधिकारी चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकोळी ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। हरे कृष्ण। आपल्या ब्रजधाम कोटमगाव येऊला साधू संत कॅम्पचा दुसरा दिवस आणि दुसरा सत्र आज सुरू होत आहे आणि साधू संत कॅम्प ज्याला म्हटला जातो तिथे आलेल्या जे वक्ते आजचे श्रीमान भगवान प्रभू यांच्याकडे बघूनच आपल्याला एक साधू आपल्या समोर आल्याची एक हृदयामध्ये जाणीव निर्माण होते आणि काल जसं प्रभूजींनी त्यांचं विस्तृत इंट्रोडक्शन दिलेलंच आहे आणि आपणही सगळे त्यांची जी इस्कॉनसाठी त्यांनी जे काय काय केलेलं आहे ते आपण सगळेजण जाणतोच। आजचा जसा विषय होता सुकुमार गौप्रभूंचा की आपल्याला इस्कॉनमधल्या आचार्यांनी काय कंपॅशन किंवा काय आपल्यावर कृपा केलेली त्यामध्ये यांचा देखील उल्लेख करता येईल, कारण आपल्याला प्रभुपादांनी जी ग्रंथ संपदा दिली आपल्यावर दया दाखवण्यासाठी ती आपण सगळेजण इथे मराठी आहोत मॅक्झिमम आणि ते मराठीमध्ये अनुवाद करणे आणि आपल्याला जे समजतंय आपल्या मातृभाषेत हे करण्यासाठी ज्यांनी आपलं जीवन दिलं असे भगवान प्रभू या ठिकाणी आलेले आहे। 1980च्या दशकात ज्यांनी इस्कॉन जॉईन केलं आणि काल जे जे काही प्रभूजींनी सांगितलं त्यांचा जीवन प्रवास म्हणजे आपण जी भक्ती किंवा साधना करतोय तेव्हा आपण काहीच करत नाही, जे आपल्याला वाटतं आपण खूप करतोय तर त्यांनी जे साधना केलेली जी आपल्यासाठी आदर्शवत आहे आणि आजही आपल्यासारख्या भक्तांवर नवसाधक भक्तांवर त्यांची कृपा आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे। आपण या ठिकाणी आपण स्वतःला भाग्यशाली समजू शकतो की आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते इथे उपस्थित राहिले। इथे संपूर्ण आपल्या उत्तर महाराष्ट्रातून सगळ्या सेंटर्सचे जे भक्त आलेले आहेत त्यांच्या वतीने मी भगवान प्रभूजींचं हृदयपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। धन्यवाद प्रभूजी। हरे कृष्ण। श्रीमान जानकीनाथ प्रभू यांनी मला आमंत्रण दिलं, तर मी काय विचार केला हरकत नाही, परंतु श्रील प्रभुपादांच्या चरणांशी आलेले हे असामान्य आत्मा या सगळ्यांचं आपल्या दर्शन होतं यासाठी मी आले, कारण संत चरण जे आहे संत चरण जे लागत असं वासनेचं बीज जळून तशा प्रकारे या ठिकाणी आपण आलेला आहात, इस्कॉनशी जोडलेले आहात, म्हणजे जगातल्या सगळ्यात भाग्यशाली लोकांपैकी तुम्ही नक्कीच आहात। भले तुम्ही माना नाही मानू
असं कारण 12व्या संघामध्ये म्हटलेलं आहे, कृष्णवर्णन पिशा अकृष्ण सांगो पांगासर पार्श्वम यज्ञ संकीर्तन कायही यजंती सुमेधसा. व्यास महर्षींनी सांगितलं की कलियुगामध्ये भगवान कृष्ण येतील, कारण ज्यांनी घर बांधलं त्यांना अधिकारी देणं. असं नाही का तुम्ही परमेश्वर कधी अवतार येत नाही, असं नाही. इंजिनियर ज्यांनी घर बांधतो कसं झाड पाण्यासाठी येऊ शकतो. त्यासाठीच म्हणलेलं आहे दाय धर्मश्य ग्लानिल भवती भारत अभिधान धर्मश्य माणूस. स्वतः भगवत गीतोपनिषदामध्ये म्हणतात की आम्ही वेळोवेळी अधर्माचा नाश करण्यासाठी यावं लागतं. कारण या सृष्टीचं प्रयोजन जे आहे जन्मादी शैतान देतात आदेश देत असतात. ह्या सृष्टीचं उत्पन्न करण्याचं प्रयोजन जे आहे ते प्रयोजन सिद्ध होत नसेल तर या सृष्टी उत्पन्न करण्याची भगवंताला काय करू शकतात. तिचं प्रयोजनच हे आहे की ह्या लोकांना शरीर देणं, ऋषिकेन शकेश सेवनम, इंद्रियांच्या द्वारा भक्तीचा अर्थ होता भज. भज म्हणजे क्रियाशील, यू हॅव टू बी क्रियाशील. म्हणजे यू हॅव टू बी ॲक्टिव्ह इन सर्व्हिस, म्हणजे भक्ती ती करण्यासाठी इंद्रियांच्या द्वारा ती होऊ शकते, अन्यथा नाही. येणे मुखे वर्णन तुझे गुणनाम, गुणनाम वर्णन करायचं तुम्हाला खूप पाहिजे. कान भरून ऐकेल तुमची कीर्ती, कान असतील तर तुम्ही कीर्ती ऐकू शकता. वाहीन रमी टाळी नाचणं जास्त, हात नसलं टाळी वाजवू शकत नाही. म्हणजे प्रेम प्रदर्शित करण्यासाठी, विकास करण्यासाठी तुम्हाला इंद्रियांची आवश्यकता आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांना सुविधा प्रदान करण्यात यावी. जे जीव परमेश्वराला विसरून गेले आहेत अशांसाठी ही सृष्टी निर्माण केलेली भगवंताने. हे मूळ प्रयोजन आहे. हे प्रयोजन सिद्ध होत नसेल तर भगवंत या ठिकाणी अधर्माचा नष्ट करण्यात या ठिकाणी येतात. त्यासाठी व्यास महर्षी म्हणतात कलियुगामध्ये कृष्ण वर्ण, तर वर्ण या शब्दाचा अर्थ दोन घेऊ शकतो आपण. एक तर कृष्णच वर्ण म्हणजे ओरिजिनल कृष्ण, तेच कृष्ण. वर्ण म्हणजे वर्णन, तेच भगवान कृष्ण येतील आणि स्वतःच वर्णन करतील. त्रिशा म्हणजे अंगकांती, अकृष्ण. कृष्ण असतील मग आपल्या समोर एक वर्ण येतो नील, निळा वर्ण येतो, काळसर निळा वर्ण येतो. पण तसे नसतील, अकृष्ण असतील. सांगो पांगाचं पार्श्वभूमी, ध्यान धारणा करणं ही योग, चिंतन करणं योग. आजपर्यंत सगळे लोक ऋषी मुनी इत्यादी सगळे हेच करतात. परंतु कलियुगामध्ये वेगळ्या प्रकारचीच भक्ती ते करतील, स्वतःचं वर्णन करतील, आपल्या पार्षदाला स्वतःला घेऊन येतील, इतर पार्षदे त्यांच्या समेत असतील, एक समूहाच्या द्वारा ते भगवंताचं गुणगान करतील. यज्ञ संकीर्तन प्राय यजंती संसदेसा. चिंतन करणं म्हणजे योग आणि हरिनाम संकीर्तन करणं म्हणजे यज्ञ. अशा प्रकारे ते संकीर्तन यज्ञाचं काय प्रवर्तन करतील या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये अतिशय श्रीमंत, अतिशय बुद्धिमान, अतिशय भाग्यशाली 3 प्रकारचे श्रेणीतील लोक भरत होते. तर सिद्धांत जो आहे तो आहे 4 नियमांचं पालन करणं, स्वनामाचं जप करणं अकॉर्डिंग टू टाइम प्लेस सर्कमस्टन्स. आपल्या काळ वेळेनुसार स्थितीनुसार आपली पद्धती बदलतात, आपले प्रचार करण्याची पद्धत बदलू शकते, काळानुसार ते बदलणं गरजेचं पण आहे. तर आता आजकाल आपण पाहतो की बऱ्याच भक्तांना सुद्धा फार गोंधळ झालेला असतो सिद्धांतामध्ये. त्यांना सूक्ष्म भेद कळत नाही की रसाभास कुठं असतो किंवा नेमकी आपला सिद्धांत काय आहे. तर डिस्क्रिमिनेशन जे म्हणतो आपण, तर ते करणे काही लोकांना जमत नाही. श्रमामध्ये राहून सुद्धा ते अज्ञानामध्ये वध करत राहतात, त्यांना समजत नाही काय ते. आजकाल आपण पाहतो की अनेक लोकांनी जे आहे, जे जातीयवादी ब्राह्मण आहेत, त्यांना असं वाटतं की इस्कॉननी काय केलं ते पूर्णपणे
पाश्चात्य लोक, वेगळ्या जातीचे लोक सगळे एकत्र आणले आणि ह्या लोकांनी जे आहे जो वर्णाश्रम पद्धती मोडून टाकली. असं एक आपल्याला एक आपल्यावर आरोप केला जातो. हा फार मोठा आरोप आहे, महत्त्वाचा एक आहे. त्याचप्रमाणे कोणी कोणी म्हणणार का तुम्ही निंदक आहात, शिवजीचे निंदक आहात, तुम्ही देवीचे निंदक आहात. आणि कारण देवीमध्ये म्हटलेलं आहे, देवीनं सांगितलेलं आहे की मी ह्या ब्रह्मा विष्णू महेश यांची माता आहे, असं गोष्ट देवी पुराणात म्हटलेलं आहे. हां, तर त्या ठिकाणी आपल्या लोकांना त्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही, काय करावं असं आहे. तेव्हा मी काय करतो का ह्या काही गोष्टींवरती त्या ठिकाणी प्रकाश टाकायचा प्रयत्न करतो. आपण सगळ्यांचं तुम्ही प्रश्न निर्माण प्रश्न करून ठेवावं मनामध्ये, मग इथे तर आपण सोडतो. तर असं आहे, जन्मादी यशयतः अन्वयादी करता अतिशय अभिज्ञास्वरा तेने ब्रह्महृदय आदि कवये मिलन तीर्थस्वरूपतः तेजो वारी मृदाम यथा विनिमय वे करते सर्वम शब्दावना स्वेन सदा व्यस्त होकम सत्यम परम धीमहि. या जगामध्ये जे आहे, ज्यावेळी सृष्टी नसते त्या काळामध्ये विचार केला तर का जगृहे परुषम रूपम असा एक श्लोक आलेला आहे. जगृहे परुषम रूपम भगवान महदादिभिः. भगवान श्रीकृष्णांनीच कारण समुद्रामध्ये कारणदक्षाई विष्णू किंवा महाविष्णूच्या रूपाने त्या ठिकाणी शयन केलं. जगृहे घेतलं, तर घेतलं कोणी? तर मूळ शक्ती जी आहे ती आहे सर्वश्रेष्ठ आराधिका श्रीमती राधिका. तर जसा सूर्य आहे, सूर्याची किरण, तर किरण जी आहे किरणाला महत्व सूर्यामुळे आहे, कारण सूर्य हा किरणाचा अधिष्ठान आहे आणि किरण आहेत म्हणून सूर्याला किंमत आहे. आणि सूर्य अंधाराचा गोळा होता. अगदी त्याप्रमाणे शक्तिमान आपण वेगळं करू शकत नाही. शक्तिमान अभेद हा वेद म्हटलेला आहे. त्याप्रमाणे राधा आणि कृष्ण, राधा त्यांची शक्ती आणि भगवान श्रीकृष्ण सर्व आकर्षक, ज्ञान वैराग्य सामर्थ्य यशस्वी आणि सौंदर्य षड ऐश्वर्यामध्ये अतिपरिपूर्ण, परमपरिपूर्ण म्हणून त्यांना सर्व आकर्षक म्हटलं जातं. म्हणून ते कृष्ण नाव ठेवलेले त्यांचं अति आकर्षक म्हणून. कारण ही जी ऐश्वर्य आहे सगळ्यांना आकर्षित करणारी आहे. अतिशय ज्ञानी व्यक्ती असेल त्याच्याकडे आकर्षित, अतिशय वैराग्य असेल त्याच्याकडे आकर्षित, अतिशय समर्थ व्यक्ती असेल त्याच्याकडे लोक येतात. पण काही हाकांश एवढा समर्थ होता, काही यादव त्याच्याकडे हाताकडे नोकऱ्या करतो गपचूप. कारण ते म्हणतात ज्यावेळी भगवान कृष्ण म्हणजे मला परत जायचं माझ्या घरी यशोदा मायाकडे, हां, तर ते म्हणजे तू कंस मारला, त्यांच्या पत्न्या जरासंधाच्या मुली आहेत, हां, आणि आता जो आहे आम्ही कसे गुपचूप काही पळून गेले, कलिंग केकय कोसल या देशांमध्ये पळून गेले काही यादव, आम्ही हाताखाली नोकऱ्या करत होतो गपचूप आपल्या. तर आता ते सगळंच गेलो, तू सगळं बिघडून ठेवलं म्हणे कृष्ण. त्याचा अर्थ असा की समर्थ माणसाच्या अंडरमध्ये लोक नोकऱ्या करतातच नाही, आकर्षण नाहीच ते. यश अति यशस्वी. तेव्हा षड ऐश्वर्यामध्ये सौंदर्य, अतिशय सुंदर कोणी असेल त्याचे आपोआप मित्र होतात. सगळेच सुंदर माणसाचे मित्र होतात, सुंदर मुलीचे मित्र होतात. कॉलेजमध्ये सुंदर मुलगी असेल नटणारी जास्त, सगळ्या मुलीच्या पाठीमागे येतात, ते स्वाभाविक. तसं सर्व ऐश्वर्यामध्ये अति परिपूर्ण म्हणून भगवान कृष्ण त्यांना सर्वाकर्षक म्हणून कृष्ण नाव दिलेलं आहे. बरं, मग राधाराणी जी आहे आदिशक्ती मूळ एक शक्ती, त्याच्यानंतर तिची दुर्गा शक्ती, तिला प्रकृती शक्ती म्हटले. प्रकृती, प्र म्हणजे अतिशय सुंदर, कृती म्हणजे सृष्टी. अतिशय सुंदर रीतीनं प्रकृतीची संयोजन करणारी जी शक्ती आहे, नियोजन करणारी शक्ती, उत्पन्न करणारी शक्ती, ती दुर्गा प्रकृती. तेव्हा प्रकृती जी आहे हिचे दोन प्रकार आहेत. एक द्रव्यात्मिका आहे आणि दुसरं तिचं फंक्शन म्हणजे इल्युजरी एनर्जी, भ्रमात्मक शक्ती. म्हणजे जे द्रव्यात्मिका म्हणजे भूमी रापो अनलो वायू खमन बुद्धिरेचे अहंकार येते म्हणजे ती मे भिन्न प्रकृती असतात. भूमी रापो अनलो वायू
ही पंचमहाभूतादी, मनबुद्धी अहंकार चित्तादी, ही सगळी जी द्रव्य आहे, ही द्रव्यात्मिका शक्ती प्रकृती आणि ब्रह्मकारिणी जे तिचं आवरण आहे भ्रम करणारं, म्हणजे सत्य ते असत्य वाचतं, असत्य ते सत्य वाचतं, ती ब्रह्मकारिणी शक्ती आहे. आणि ही भगवान शिवांची क्रिया आहे. तिला दुर्गा का म्हटलं जातं? दुर्ग म्हणजे किल्ला, दुर्ग दुसरा अर्थ त्याचा तुरुंग, बंदीखाना म्हणजे बंदीखान्याची अधिष्ठात्री म्हणून त्याला दुर्गा म्हटलेलं आहे. मग फार मोठा हॉल असावा, फार मोठा, त्याच्यामध्ये मुलीच्या गाण्या एवढा भाग असावा, तेवढाच फक्त भौतिक जगताने व्यापलेला आहे. जसं आकाशामध्ये छोटा ढग वाटतो, बाकी सगळं दिव्य आकाश, तेवढाच भाग फक्त प्रकृती, म्हणजे तेवढाच तुरुंग आहे. जसं येवल्यामध्ये तुरुंगामध्ये असतील 5-50 लोक, एसटी गाड्या बंद पडलेल्या नाही, रिक्षा बंद पडले नाही, लोकांचे व्यवहार बंद पडले नाही. तसं भगवत धामामध्ये आनंद कोटी वैष्णववृंद की जय म्हणतो आपण. ते आनंद करता सगळं काही आहे, आपल्यापासून काही चाललं नाही, आपण गेलंच पाहिजे देवाच्या धामाला, अशी गरज नाही. तेव्हा त्या फक्त भागामध्ये तुम्हाला तिथं ठेवलेलं आहे. दुर्गा देवीनं तुरुंगात डांबून ठेवले आणि ती डांबून ठेवते, हे पण चांगलंच आहे. कारण ज्यावेळी तुम्ही कृष्ण भक्ती करण्यास समर्थ नसाल त्यावेळी तुम्हाला भौतिक जगामध्ये गुंतवून ठेवणं फार गरजेचं आहे. वेळेवर 100% वेळेवर. हे लग्न कार्य वगैरे बंद करून टाका, सगळे वेळेवर गेलो 100% पागल होतो. एकच वेगळा ही दुर्गा शक्ती आहे. त्यामुळं दुर्गा शक्ती तिचा प्रभाव या ठिकाणी आहे. दुसरी शक्ती जी आहे लक्ष्मी महाराणी, ही राधाराणीचाच एक विस्तार आहे. आणि भगवंताचा ज्यावेळी नारायण रूप घेतो लक्ष्मी देवी राधाराणी झालेली आहे. तर लक्ष्मी देवी ही विष्णूची प्रिया, भक्तांचं रक्षण करणारी, भक्तांना धनाची कमी पडलं तर धन पुरवणारी, आणि धनाचा गर्व झाला तर धन काढून घेणार, हे पण तिच्याकडे आहे. ही लक्ष्मी महाराणी. सावित्री देवी हे राधाराणीचे एक्सटेन्शन, ते ब्रह्मा बाबांनी प्रेयसी म्हणून स्वीकार. ती सगळ्या वैदिक मंत्राची अधिष्ठात्री देवी. 16 संस्कार जे घडतात ज्या मंत्रातून घडतात. आपण गायत्री करतो त्या गायत्री मंत्राची अधिष्ठात्री देवी ती ब्रह्मा बाबांची प्रेयसी. तिलाच गायत्री म्हटलं जातं, सावित्री तिलाच म्हटलं जातं. मंत्रांची अधिष्ठात्री, जे काही मंत्र बोलले जातात आपण बोलतो सगळे अधिष्ठात्री सावित्री देवी. त्याच्यानंतर सरस्वती देवी. सर म्हणजे जल. ज्यावेळी भगवंत झोपलेला असतात जळामध्ये, त्याच्या मुखातून बाहेर पडते ती, पण दिसायला लागतात जळावर. कारण पाण्यातून बाहेर येणार नाही, भगवंत पाण्यामध्ये येते, ती वरतीच येणार. तेव्हा सरशी संबंधित म्हणून तिला सरस्वती म्हटले. ही वाणी, बुद्धी, प्रतिभा, काव्य, ज्ञान याची अधिष्ठात्री देवी. तिच्या सगळ्या जगामध्ये जेवढं ज्ञान आहे सगळ्या चौऱ्यांशीला घेऊन तिच्या अंडरमध्ये असतात. वाणीची, ज्ञानाची, प्रतिभेची देवता, काव्याची देवता सरस्वती. त्यानंतर श्रीमती राधिका. तर श्रीमती राधिका जी आहे ही सर्व श्रेष्ठ आराधना करणारी म्हणून ती राधिका. गोपनीय तत्व म्हटलं, गोपी म्हटलं, प्रचंड गोपनीय तत्व आहे म्हणून तिचं नाव गोपी. प्रचंड गोपनीय. ही भगवान श्रीहरीची प्रिया, भगवंतावर अत्यंत प्रेम करणारी, प्रचंड भक्तांचं रक्षण करणारी, परम दयावर, गुणातीत फलप्रदा. म्हणजे तिच्यावर जर चरणी आलेला शुद्ध हृदयाचा माणूस आहे, त्याच्याकडे 10 गुण असतील तर ती मध्ये 20 गुण आहेत तिच्याकडे. गुणातीत फलप्रदा म्हणजे तुमच्याकडे गुण नाहीत त्याच्यापेक्षा अधिक तुमच्यावर प्रेम करणं. कोटी कंदर्प लावण्य. कोटी कंदर्प मध्ये एक कामदेवाच्या केवळ दृष्टीमुळे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये लोक विषय वाचण्याने झपाटले. तो कामदेव कोटी कंदर्प लावण्य, कोटी कंदर्प सुंदरी कंदर्प कोटी जन्मी.
जिच्या नाकातून कोटी कोटी कामदेव बाहेर पडतील एवढं सौंदर्य, म्हणजे आपली बुद्धी सुद्धा सौंदर्याची संकल्पना करू शकत नाही, अशी सौंदर्य होती सर्वश्री आराधिका. ब्रह्मा बाबा म्हणतात 60 वर्ष सहस्राने मया तप अनगणारला, 60,000 वर्ष तप केलं ती माझ्या दृष्टीस यावी, दर्शन व्हावं, पण स्वप्न सुद्धा येऊ शकली नाही. नंद गोप भज श्रीनाम पादरे न प्रते, त्या गोपिकेच्या चरणांचे रज प्राप्त करण्यासाठी 60,000 वर्ष तप केलं, ते शक्य नाही. तेव्हा ही सर्वश्रेष्ठ आराधिका राधिका शक्ती, तिच्यापासून सगळ्या शक्ती. मग आता दुर्गेकडे जाऊ. आणि दुर्गा देवी जी आहे, मग तिच्यापासून ह्या देवींचे 5 देवी सांगितले तुम्हाला, ह्या प्रमुख देवी 5 मुख्य ह्या जगाच्या शक्ती. मग त्यांचे अंश गंगा, तुलसी, मनसा, देवसेना, धरती, हे त्यांचे अंश. तर तुळशी महाराणी ही शक्ती 5 देवीच्या नंतर पुन्हा ह्या पुढच्या देवी. तुळशी महाराणी एकदा राधाराणी आपल्या ललिता विशाखा चंबकलता इंद्रिका चित्रा रंगदे कुंभिरसदे कुंदलता प्रणंदा या सगळ्या गोपी त्यांच्या ऐकून तर त्यांच्या मैत्रिणी सगळ्या बसलेल्या होत्या. आपसामध्ये चर्चा सुरू झाली त्यांची, कृष्ण किती सुंदर आहे, कृष्णाचं गुणांची चर्चा झाली. आणि मग त्यांना असं वाटू लागलं आपलं कृष्णावर प्रेम बसेल, कारण एका शुद्ध प्रेमी माणसाला असं वाटतं मी हमेशा प्रेमामध्ये कमी आहे. एका शुद्ध भक्ताला हमेशा वाटतं माझ्यासारखा दुर्गुणी कोण नाही. ज्या भक्ताला आपले गुण समजले की तुमच्याचं फॉल डाऊन सोडतो. या दिवशी माझे गुण मला कळू लागते ना, त्या ठिकाणी आपली. तेव्हा ह्या गोपी म्हणू लागल्या आमचं कृष्णावरती एवढं प्रेम नाही, काय करावं, कशा प्रकारे आपण काय करावं, कोणता तोडगा करावा, कसं करावं. राधाराणी अशी गप्पा करत असताना त्या ठिकाणी चंद्रा नावाची गर्गमुनींची एक शिष्य आलेली आणि राधाराणीनं बोलून घेतलं. चंद्राने सगळ्या मनाच्या सुंदर इच्छा कधी पूर्ण होतील, मंगल इच्छा कोणत्या प्रकारे पूर्ण होतील, कृष्णावर दृढ प्रेम कसं होईल हे मला सांग. तिने सांगितलं का तुम्ही काय करा, हे तुळशी व्रत करा. हे आश्विन शुक्ला पौर्णिमेला सुरू होतं आणि चैत्र पौर्णिमेला संपतं, असं ते व्रत सांगितलं. म्हणजे हे चंद्राने तू आजपर्यंत गर्गमुनी शिष्या राहिली, सगळं तू ऐकलं, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी श्रवण वगैरे केलेलं आहे, तेव्हा एवढं ज्ञान तू प्राप्त केलं, त्यापैकी मला त्याचं मंथन करून असं सांग की कृष्णावर माझं प्रेम कसं. पण ती म्हटली हे व्रत तू कर. चैत्र शुक्ल पौर्णिमा, आश्विन शुक्ल पौर्णिमेपासून चैत्र शुक्ल पौर्णिमेपर्यंत तुळशी व्रत कर. मग ते व्रत कसं करायचं सगळं अगदी इथं मग सगळं दिवशी सांगतो कसं करायचं. रोपण करा, तुळशी लावणं, तुळशीला जळदान देणं, तिची सेवा करणं, तिला पाणी वगैरे घालणं. पण पाणी पण अतिप्रेम नाही करायचं, जास्त पाणी घातलं ते उकळून जाते. जसं एखाद्या परवलंही प्रेम झालं 2 लिटर दूधच पाजलं ते जर जगेल का, तेवढं प्रेम नाही करायचं. कारण बरीच लोक जास्त प्रेम करतात, मी पाहिलं तुळशीमध्ये पाणी साचलेलं असतं, त्यामुळे ती तुळशी वाळून जातात. सुंदर इथून त्याला पाहायचं नाही, ओलेपणा ठेवायचा, रोपण करायचं, जळ द्यायचं, तिचा स्पर्श, तिचं दर्शन, तिची परिक्रमा, तिचं झाडलोट हे करायचं. अशा सुंदर तिनं व्रत सांगितलं. कशा प्रकारे नृत्य गायन करायचं, तिची आरती करायची, प्रेमाने तिचं दर्शन करायचं, कशा प्रकारे तिचं व्रत करून मग जेवण द्यायचं, तिला भोग सर्व जे सर्व सांगितलं. आणि मग राधाराणीला मग आनंद झाला की शुद्ध प्रेम देणारा असं व्रत या ठिकाणी तुळशी महाराणीची सेवा. सगळ्या गोपींनी ते पूर्ण केलं. एक दिवस काय झालं, अतिशय सुंदर वर्णन शास्त्रामध्ये येतं. एक श्लोक आहे, तदा विरासी तुलसी हरिप्रिया
सुवर्ण पीठोपरी शोभितासना चतुर्भुजा पद्मपलाश वीक्षणा श्यामा स्फुरद्धेम किरीटकुंडला पीतांबराच्छादित सर्पवेणी स्रजं दधना नववैजयन्तीं स्वगत समुत्तीर्य च रंगवल्लीं चिचुंबं राधां परिरभ्य बाहुदीहि. तर त्यावेळी घडलं काय? ही तुळशी महाराणी गरुडावरती आली, सोन्याच्या आसनावरती अंबारीत आतमध्ये सुंदर रीतीने बसलेली होती. पीत साडी सुंदर धारण केलेली, सुवर्ण अलंकाराने मंडित, अतिशय सुंदर नेत्र, कमळ पत्त्यासारखे तिचे नेत्र, सुंदर मुखकमल चंद्रासारखं सुंदर, अशी कोटी कंदर्प लावण्य होती तुळशी महाराणी. तिच्या गळ्यामध्ये जे वैजयंती माळा, नववैजयंती, आणि सुंदर अशा प्रकारची वेणी, सर्पिणी सारखी वेणी, सर्पिणी सारखी वेणी म्हणजे उपमा सर्पिणीची दिलेली आहे वेणीला. तुम्हाला माहिती आहे आपल्या राधाराणीच्या वेणीला सर्पिणीची उपमा दिली होती रूप गोस्वामी. सनातन गोस्वामी फिरत फिरत आले होते. फिरता 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 रूप गोस्वामीच्या कुटीमध्ये ते नव्हते, पण त्या ठिकाणी ताळपत्र होतं. त्यांनी पाहिलं काय आपल्या भावाचं काय चाललंय बंधूंचं बघण्यासाठी. ग्रंथ लिखाण काम चाललं, त्यातलं एक पान काढलं, तिथं होतं ही वेणी राधाराणीची कशी आहे, काल सनातन गोस्वामीला आवडलं मी. सी 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 अशा ह्या हिंस्र पशूची, विषारी पशूची उपमा राधाराणीच्या वेणीला देणं म्हणजे केवढं चूक आहे पुढे. आणि मग रस्त्याने जाता जाता त्या ठिकाणी सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी भेटले. म्हणजे हे काम करू नको, दुसरी उपमा शोध, लागेल तेवढ्या उपमा द्यायला. सर्पिणीची उपमा तर कशी आज सुचली राधाराणीच्या वेणीला द्यायला. म्हणजे दादा मी आता बंद करतो ते उपमा, मी तो श्लोक कट करतो. गेले सनातन गोस्वामी पुढे गेले ना, असे घाबरले. त्या कुंजांच्या पाठीमागे हे प्रचंड मोठी नागिन उड्या मारली, बाहेर आले. अरे बापरे बापरे, कसली नागिन कसली नागिन. मग हळूच एका बाजूला जाऊन पाहिलं, राधाराणी झुल्यावर बसली होती. ललिता विषयाला तिला झोका देतोय, तिची विणी अशी. धावत धावत गेले. रूप 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 एक श्लोक कापू नको रे, कट करू नको, तो खरा आहे राधाराणीची वेणी. तशी आमच्या तुळशी महाराणीची वेणी आहे, सर्पिणी सारखी वेणी अशी ती. आणि मग काय झालं, त्या अंबारीतून खाली उतरली गरुडावरून. अशी सुंदर देवी आली. राधाराणी रंगवल्ली म्हणतात तिला. हा सुंदर वेली, रंगवेली सुवर्णासारखी. आणि ह्या तुळशी महाराणीने तिला जवळ घेतलं, घट्ट तिला मिठी मारली, त्या तोंडाचं चुंबन घेतलं. तर म्हटले चिचुंबम राधाम परिरभ्य भाऊबी. आपल्या भाऊंच्या द्वारा तिला आलिंगन केलं आणि त्या सुंदर चंद्रमुखाचं चुंबन घेतलं. अशा प्रकारे जी आहे तुळशी महाराणी जी आहे, म्हणून आपल्या सगळ्यांची तुळशी महाराणी प्रिय आहे आणि शुद्ध भक्ती प्रदान करणारी आहे. म्हणून कुठे जातो मी आता, पंढरपूरला जायचं म्हटलं तर आमच्या अच्युतरावला जर आपण फोन केला तर बसायला पाहिजे ना आपला कुठेतरी. तर आपल्या रूम नसली तरी कुठेतरी खाली करून मिळणार चालतं नाही. तसं वृंदावनाची जी गोपी आहे ती स्टेज मॅनेजर आहे तुळशी महाराणी. गोलोकमध्ये स्टेज मॅनेजर. ज्यावेळी भगवंताच्या लीला होतात, रंगपंचमी, सगळे त्या फवाडे बनवणे, पिचकाऱ्या बनवणे, रंग बनवणे, ही कामं कोण करते? तुळशी महाराणी तिचा सख्या. सख्या काही नाही, हजारो सख्या आहेत तिच्या, त्याला वनदेवी म्हणते. ते सगळे करतात.
त्याप्रमाणे चेंडू, मग फुलांचे चेंडू बनवायचे, कसले बनवायचे, कडक बनवायचे, मग बनवायचे, क्रिकेटसाठी कडक बनवायचे, सगळं त्यांच्या रंग उडवण्याचं काम, सगळं स्टेज मॅनेजरचं काम जसं आहे या जगामध्ये तसं तुळशी महाराणीचं काम आहे त्या ठिकाणी. तेव्हा तुळशी महाराणी आपल्यासाठी जी आहे म्हणून आपल्या तिचं फार मोठं महत्त्व. तर गंगा देवी ही एक देवी आहे, म्हणजे मी 5 देवीच्या संदर्भात चाललेलं आहे. तर तुळशी महाराणी ती गंगा महाराणी. तर गंगा महाराणी मूळची कोण, की विरजेचं पाणी. ज्यावेळी वामन भगवंताने 3रा पाऊल वरती आकाशात नेलं त्यावेळी जे ब्रह्मांडाचं भेदाने पंचमहाभूतांचं 5-5 पट जे आवरण ठेवलेलं आहे त्या ब्रह्मांडाच्या बाहेर, त्या आवरणाला अंगुष्ठाचा स्पर्श झाला, त्याला छिद्र पडलं आणि विरजेचं थेंब पाणी गंगेचं पाणी म्हणून आले. ते सत्यलोक ब्रह्मलोकाच्या वरती ध्रुवलोक आहे अतिउच्च, तिथं ते पाणी गळतं. तिथं ध्रुव महाराजांनी तपस्या केली. मग ते पाणी खाली आलं तर ते आहे की स्वर्गात गेले, ती अलकनंदा झाली, खालच्या ग्रहांवर ते मंदाकिनी झाली. तीच गंगा मग जी आहे तशीच राहिली स्वर्गामध्ये. इकडं सगर राजांचे पुत्र होते 60,000. मोठा यज्ञ चालला होता. त्या यज्ञामध्ये इंद्राने काय केलं, आमच्यासारखे लाल कपडे घातले तिथं आला. साधू म्हटलं निरागस शुद्ध हृदयाचे व्यक्तिमत्व म्हणून त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्याने हळू घोडा सोडला इंद्राने, पळून नेला. तर पळून नेला म्हणजे इंद्राचे 60,000 पुत्र होते, तेवढे त्याच्या पाठीमाग लागले म्हणता मला धरती खोदी सगळं उलट पालट सगळं केलं. शेवटी फिरत फिरत गेले गंगा सागरला. त्या ठिकाणी तो घोडा हा इंद्राने कपिल देवांच्या बांधून पळून गेला. तिथं गेल्यानंतर मग त्याने असं वाटलं कपिल देवानेच हे केलेलं. कपिल देवाने ते उलटे पाडे अभद्र शब्द बोलू लागले. कपिल देवाने दृष्टी टाकले, भस्म करून टाकले. 60,000 पुत्र जे सगर महाराजांचे राखेत रूपांतर झालं. करायचं काय, दुसरा राजाला मालक कोण स्वामी नाहीये, मुलगा नाहीये. मग त्यांचा 1-2 पत्न्यांपैकी एकीला 60,000 पुत्र होते. तिने 60,000 मागून घेतले और ऋषी कडून. आणि एक म्हटली, त्यांनी विचारलं होतं तुला 60,000 पुत्र पाहिजे, एकीला मी देतो आणि एकीला एकच पुत्र देतो वंशवृद्धी करणारा, तुला कोणता पाहिजे. एक म्हटली मला 60,000 पुत्र पाहिजे. एक म्हटली की मला एकच वंशाचा दिवा पाहिजे. तर तो जो होता त्याचं नाव होतं असमंजस. तर लहान वयामध्ये काय करायचा तो, शैव देवीवर गेला स्नानाला की अयोध्येमध्ये पोरं त्याच्याबरोबर असले सगळं बुडून मारायचं, आटाकून द्यायचं आतमध्ये, हसायचं. त्यामुळे तो असमंजस म्हणून वैतागली लोक सगळे राजाकडे त्याने गाढाने केलं. राजाने त्याला काढून दिलं बाहेर, वनातच काढून दिलं असमंजस म्हणून. पण तो बी असा हुशार होता, सगळी पब्लिक त्याला हुसकून द्यायच्या पाठीमाग होती. तो गेला पडून सगळ्या मित्रांच्या हाका मारल्या. हे आमच्यासाठी बाहेर झाले सगळे, सांभाळा मला तुमची पोर मी चालू म्हणा. राजाला फार पश्चाताप झाला, हे चुकत झाली, माझे राधा योगी होता. तो असमंजस म्हणून तो वनामध्ये गेला, म्हणे त्याला घेऊन आला. मग त्या असमंजसला गेले, तिथून घेऊन आले, मग त्याचं लग्न करून गेलं, समजून सांगितलं त्याला. मग त्याचा मुलगा झाला अंशुमान. मग अंशुमानने विचार केला माझ्या चुलत्यांचे लय हाल झाले. त्यांनी तपस्या केली, ते शक्य झालं नाही. अंशुमानने केली, असमंजसने केली, अंशुमानने केली, शक्य झालं नाही. मग त्याचा मुलगा दिली, त्याने तपस्या केली. कारण का गंगाचा स्पर्श झाल्याशिवाय पाण्यात आपल्या चुलतीचा उद्धार होणार नाही. ती गंगा स्वर्गामध्ये तिला आणायचं तसं म्हणून पिढ्याने पिढ्या तपस्या करत गेली. दिलीप आले, दिलीपने तपस्या केली, राजपाट सोडला, सगळं सोडून केवळ तपस्या केली, शक्य झालं नाही. शेवटी भगीरथाने तपस्या केली. इतकी तपस्या केली, परमेश्वराला साक्षात ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी यावं लागलं. आणि त्यांनी विनंती केली की अशाशी माझ्या पूर्वजांचे हाल झालेले आहेत, त्यांचा तुम्ही उद्धार करा.
तर त्यावेळी मग गंगादेवीला पाचारण केलं गेलं. सांगितलं की गंगे, तू असं कर, याची इच्छा पूर्ण कर. ते विशेष आहे, मी नाही जाऊ शकत. लोक सगळी गहाण्यात म्हणजे तिथं नाही तिथे कर राहा लागणार, तिथं सगळे सगळं पाप मध्ये माझ्या ते धुणार, सगळं काय करणार. तिला समजून सांगितलं काय नाही आहे, संत जे आहेत महान संत तुझ्यात आंघोळ करतील, त्यामुळे त्याचं पाप एक कमी होईल, तुझं काय चिंता करू नको. अशा चर्चा आपसामध्ये चालता म्हणता ती म्हणते सगळं खरं आहे, पण मी म्हणजे गरिमामय, राणी आहे ती, साक्षात सौंदर्य, ती गरिमा, अवाढव्य ते रूप तिचं. आणि तिथून म्हणजे मी जर खाली उतरले तर धरती फाटून जाईल, धरतीला छिद्र पडेल खाली, मग मला धारण कोण करणार. ब्रह्मबाबा म्हणले माझा शिवांची उपासना करू शकतो तुम्ही. त्यांनी पुन्हा प्रश्न शिवांची प्रचंड तप केलं भगीरथाने. मग भगवान शिव प्रसन्न झाले आणि काय पाहिजे तुला, त्यांनी सांगितलं असं असं झालेलं, सगळी तप हकीकत सांगितली. शिवजी म्हणतात एवढा गर्व गंगेला, आम्ही खोरून आले, सगळं ब्रह्मांड पोखरून जाईल खाली, एवढा गर्व आहे तिला. आणि तिला म्हणाल मिळालं एकटे सांगायला जाऊ शकतो बस, बोलवा तिला. तिला पाचारण केलं गेलं, ती वरून आली. हे आवाज घुमू लागला, साध्या छोट्या ढगाचा गडगड झाला. भीती वाटते. गंगा महाराणीवरून राणी सारखीवरून आली, तो प्रवाह, प्रशांत वेग, काय फार अगदी सत्यलोक जनलोक तपलोक महलोक, तिथून ती वरून उडी मारू लागली. तिथून आल्यानंतर भगवान शिवजी म्हणजे ठीक आहे घे, आल्यानंतर तुला आम्ही केसांमध्ये पकडतो, जटांमध्येच घातली, वरून आली जटांमध्येच फेकतो. बराच वेळ झाला. आता आता सगळं नाही, त्यावेळेस बाहेर म्हणतो वेळ काय खाली ना गंगा धरून ठेवली. पुन्हा तप केलं, शिवांना प्रसन्न केलं. पुन्हा बघितल्याने प्रभू सोडा. आणि मग शिवाने कृपा करून त्याची एक धार जी आहे ती मग या ठिकाणी खाली उतरली. म्हणजे अलकनंदा मंदाकिनी ती भगीरथासाठी आली म्हणून ती भगीरथी झाली. आणि तिनं सांगितलं आता मी येते, ते पुढे चालायचं. आता सरळ तुम्ही चला इकडे, तुम्ही पण होणार, मी तुमच्या पाठीने येते. आज ते भगीरथ पुढे चालले ही मस्त डोळत अगदी सजग सखल प्रदेशामध्ये उलटे पालटे मिळत. एखाद सुंदर एखाद्या बारीक वरला जर सुंदर मऊ आधी मिळाली कसं कधी उलट पालट. आमची गंगा महाराणी हे मार चालली फिरत 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 गेली अलाहाबाद, तिथं गंगा प्रयाग क्षेत्राला. तिथून पुढे ती निघाली, सरळ बंगालमध्ये गेली आणि चैतन्य महाप्रभूंच्या स्थानी गेली. आणि तिथं सखल प्रदेश वाटत हे विस्तृत भागामध्ये ती शेकडो किलोमीटर अंतरावरती पाणी, ध्वनी, ती गर्जना, असं करता 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 पुढे चालले. ते ध्वनी गेला, गर्जना गेली, सगळं गेलं. पुन्हा फिरून मागं पाहिलं, गंगेश गुप्तच आहे. मग त्यांना कळेल जन्नू द्वीप आहे आणि इथं जन्नू नावाचे ऋषी असतात, त्यांनी पिऊन टाकलं. कारण तू एवढा तू हे तुला काय वाटतं काय तुझ्या ताकद काय तुला ते बरा सर उलटे पालटे करून टाकायला पुन्हा वगैरे त्यांनी तप केलं. वगैरे त्यांनी पुन्हा तप केलं, जन्नू ऋषींना प्रसन्न केलं. म्हणे प्रभू सोडा केला, त्याने आपल्या प्राणातून सोडून टाकले. ती जन्नूची मुलगी झाली म्हणून जान्हवी तत्वाने जगमन रोग. जान्हवी आपण म्हणतो ती जान्हवी. आणि पुढे जाऊन मग ती गंगा महाराणी जी आहे झाले आणि स्पर्श झाला, सगळ्या प्रकारांचा उद्धार झाला. तीच गंगा महाराणी आपल्या सगळ्यांना पवित्र करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे जगामध्ये. ती एक देवी आहे. त्याच्यानंतर एक देवसेना. देवसेना ही कार्तिकेयची पत्नीला शटी देवी. 24 लाख योनीमधले जेवढे जीव आहे लहान, त्यांच्याकडे प्रतिकार शक्ती नसते, रोग प्रतिकाराची काही नसते. त्या काळामध्ये ही देवी त्यांचं रक्षण करते. बालकांचं सगळ्या योनीमधल्या बालकाचं रक्षण करण्याचं काम देवसेने करते. तिला शटी देवी म्हणतो आहे का नाही. महत्वाची देवी, पण महत्व आहेच ना.
तेव्हा निष्कारण काहीतरी करायचं नाही, हे नाही करायचं, आपण थोडा ठाकिक ज्ञान असतो निर्भर राहतो. एक मनसा माता आहे. मनसा देवी ही जी आहे सर्पाची अधिष्ठात्री देवी आहे. हा कदरूची पुत्र एवढे नाग सगळे अनंत शेषापासून सगळ्यांची सर्पाची अधिष्ठात्री देवी मनसा, भगवान शिवांची प्रिय शिष्या, विष्णू आणि शिव यांच्या अंशापासून उत्पन्न झाले जलदकारोक यांची पत्नी, अनंत नागाची बहीण, अस्तिक मुनींची आई, अशी मनसा. जिच्या मंत्राने सर्प उतरतो किंवा तिच्या आराधनेने सर्प तुमच्याकडे येऊ शकत. मनशेचं मंदिर कुठे आहे माहिती? हरिद्वारचं मनसा. त्यानंतर धरती ही तिची अनेक नाव आहे, तुम्हाला भरपूर नाव माहिती असतील. धरा, धरणी, धरित्री, विश्वंभरा, भू, अचला, पृथ्वी, क्षिती, विश्वंभरा, अनेक नाव आहे तिची. तर ही जी आहे ह्या ब्रह्मांडामध्ये ह्या दगड माती यांना कोटी कोटी वर्ष शाश्वत, त्याला मरण नाही. कारण त्याच्या अंगावरचं ते जसं आपल्या अंगावरती एक बाहेरचा भाग निघतो काही कचरा वगैरे, तशापैकी काही तेच याचा वापर केला पृथ्वी विष्णू भगवान. आणि ही 14 भुवनांनी युक्त असते. त्याला आपल्याला विकर सुकल कांतर सगळं पाताळ भूर भोर लोक सुखलोक जीवनलोक मानू शकेल गीते. आणि या प्रकारे सगळ्यांना ती धारण करते, म्हणून तिला धरित्री म्हटले. तिला विश्वंभरा म्हटलेलं आहे, कारण संपूर्ण 64 लाख योनीमध्ये त्यापैकी 4 लाख मनुष्य, 30 लाख जलचर, चुकलं माझं मला 9 लाख जलचर, त्याच्यानंतर 10 लाख पक्षी, पशु पक्षी 11 लाख कृमी आणि 20 लाख वनस्पती आहेत. ते टोटल 44 लाख योनीमध्ये या सगळ्यांचं भरण पोषण करणारी देवी म्हणून तिला सप्तमात्रकांपैकी एक स्थान आहे. जसं आपण लहान असतो त्यावेळी आईच्या दुधावर पोसले जातो, नंतर संपूर्ण धरती मातेचंच जे शक्ती आहे तिच्यावर आपण सगळं जगलेलं असतो. तर विश्वंभरा म्हटलेला ही एक देवी. तर त्याच्यानंतर मग सगळ्या देवपत्न्या त्यांचा नंबर लागतो. ह्या त्या देवींच्या अंश. त्यापैकी शची, त्याच्यानंतर मरुतानी मया म्हणजे स्वहा स्वदा श्रद्धा, त्याच्यानंतर शिवा, गौरी, वरुण देवांची पत्नी तिचं नाव मला गौरी, तिला पण गौरी म्हटलं जातं. सगळ्या मोठमोठे देवता आहेत, सगळ्या देवतांच्या पत्न्या हे त्यांच्या अंश. त्याच्यानंतर ऋषी पत्न्या जेवढ्या आहेत सगळ्या, त्या सगळ्या ऋषी पत्न्या हे त्यांच्या अंश. आणि त्यानंतर या जगामधल्या भक्त स्त्रिया तर त्या देवींचेच अंश. त्यानंतर या जगातल्या स्त्रिया जे चांगल्या त्या देवींचे अंश. आणि जगातल्या जेवढ्या काही स्त्रिया आहेत तेवढ्या ह्या देवींचे अंशांश कलांश त्यांच्या कला. म्हणून या जगामध्ये जे आहे आपल्या धर्मामध्ये त्यांना देवी म्हटलं जातं. अंकी देवी, वत्सला देवी, शीतला देवी आपण नाव घेऊन. त्याचं कारण असं की स्त्री जाती ही परमेश्वराची देवींची शक्ती आहे, पार्वती मातेचं मूळ शक्ती आहे. म्हणून त्यांना देवी म्हटलं जातं. कारण लहान वयामध्ये ती 5-5 वर्ष टप्प्याने ती चंद्राच्या ताब्यात असते, अग्नीच्या ताब्यात असते, वरुणाच्या ताब्यात असते. आणि म्हणून हे देवता हे आपले वडील आहेत. आणि यांच्या अंडर यांच्या आधिपत्याखाली या देवी असतात, या आपल्या आई.
म्हणून त्या सगळ्या देवींना आपल्या शास्त्रामध्ये त्यांना माता म्हटलेलं आहे. याचा अर्थ आपली आई एकेकाळी वरुणाने सांभाळलेली आहे, चंद्राने सांभाळलेली आहे, अग्नीने सांभाळलेली आहे, वायूने सांभाळलेली आहे. म्हणून जशी ही त्या सगळ्या स्त्रिया अशा प्रकारे देवताने सांभाळत, म्हणून हे सगळे स्त्रिया आपल्या आई समान. आणि म्हणून ज्याला ह्या जगात प्रगती करायची आहे अध्यात्मात, सगळ्यात मोठं तत्व जे त्यांनी हे पालन करायचं असतं. तुकाराम महाराज म्हणतात, परस्त्री आम्हा रुक्मिणी समान, रुक्मिणी समान. म्हणून सगळ्यांना माते समान समजलं पाहिजे, तरच आपण जे आहे सगळी तत्व सुंदर रीतीनं पालन करू शकतो. तुम्हाला देवाच्या घरी जायचं म्हटलं, या ठिकाणी तुम्हाला हे तत्व पालन केलंच पाहिजे. आणि तो व्यक्ती अतिशय शक्तिशाली होतो आणि प्रचंड वेगाने अध्यात्मात प्रगती करू शकतो. इथे जर आपण चुकला तर समजायचं प्रगती होणार नाही. ते काय होतं, जसं आपल्याला चूल पेटवायची आहे, सरपण घालायचं, मोठं चूल पेटली का पुन्हा पाणी ओतायचं, पुन्हा फुको पुन्हा जाळ करायचा, पुन्हा पेटवायची, पुन्हा मोठा चूल झाली का पुन्हा पाणी ओतायचं. असे पाणी जन्म होतीत राहिलं आपण. कारण कधीपासून सूर्यचंद्र उत्पन्न झाले तसे आपण जन्म घेतोय, तरी अजून वासना गेली नाही. त्याचा अर्थ असा, आता जरी संधी सोडली ती अशीच राहणार, भविष्यात त्याची शाश्वती. म्हणून भगवान कृष्णांच्या 64 कला होत्या. त्या कलापैकी एक कला आहे सप्रेशन. इंद्रियाला दुसरा मार्ग नाही, औषध नाही, तुम्ही विकत घेऊ शकत नाही. इंद्रिय दमन करण्याचं औषधच नाहीये. त्याला एकच औषध, फक्त त्याच्यावरती जबरदस्ती, त्याच्यावरती त्याला सप्रेस करणं, ह्याच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. अभ्यास योग्याने तर आम्ही चालतो. म्हणजे हा अभ्यास करावा लागेल, भगवंताकडे प्रार्थना करावी लागेल, गुरु महाराजांच्या आज्ञेत राहावं लागेल, साधू संतांचा आदर करावा लागेल. आणि नियमात राहून आपण जे आहे त्याच्यावरती नियंत्रण करू शकतो. इस्कॉनमध्ये अशी काही परमेश्वराने आशीर्वाद दिलेली व्यक्ती आहे, त्या सुद्धा त्याच्यावर शक्तीवर इस्कॉन चाललेलं आहे. तेव्हा हे तत्व फार महत्वाचं आहे. म्हणून आपण जे आहे तर मूळ जे आहे ते स्थान, जे धन ज्याला म्हटलं जातं, वडिलांनी ठेवलेलं शुद्ध कृष्णपर्यंत की आपल्याला प्राप्त करू शकतो असं. आता प्रश्न असा आहे, आता देवीची मी चर्चा केली, कळलं तुम्हाला सांगितलं किती सुंदर देवी बसलेली अशी. बरं, आता कधी कधी असं म्हटलं जातं की बाबा तुम्ही देवीचा अवमान करता, तर देवी पुराणामध्ये म्हटलेलं आहे काही की देवांची आई आहे, आणि ते व्यासाने म्हटलेलं ते खरंच आहे. त्यात आपण कोणती भूमिका घ्यायची, कोणती घ्यायची? कारण ते लिहिलेलं आहे, व्यासाने लिहिलं आहे, ते खरंच त्यांना वाटतं आहे, ते पण सत्य आहे. व्यासांचं कोणतंही व्यासांचं वाक्य खोटं नाही, ते सांगतो. म्हणजे काय होतं की आता समजा ही दुनिया नाहीये, कोणताही अवतार सुद्धा जे आपण घेता भगवंत, ज्यावेळी भौतिक सृष्टी सापेक्ष अवतारे सगळे आहे की नाही, कारण त्यांना या क्रिएशनची अपेक्षा आहे, तेव्हाच राम इत्यादी अवतार करतात. कारण जगाचा उद्धार करायचा म्हटलं तर जगाची निर्मिती नसेल तर तुम्हाला अवतारांची आवश्यकता आहे, बरोबर. संतांचं रक्षण करायला यायचं, मग सृष्टी निर्माण झाली तर संत असतील तरच येतील ना ते अवतार तुमचं रक्षण करायला. सृष्टी निर्मिती नसेल तर अवतार होतील कशाला? म्हणजे सृष्टी सापेक्षता आली नाही त्यांच्यामध्ये, म्हणजे हे अवतार गौण झाले. सृष्टी असली तर त्यांची उत्पत्ती. तर मग ही दुर्गा देवी जी आहे, स ऐक्षत स इमाम लोकान असृजन, हे जे आहे ते वाक्य, भगवंताची इच्छा झाली की सृष्टी निर्माण करायची, त्या भगवंताने भविष्यरूप धारण करून सृष्टीवरती दृष्टी टाकली. स ऐक्षत त्यांनी पाहिलं, स इमाम लोकान असृजन, आणि तिथून पुढे हे जग उत्पन्न झालं, टाकलं. मग आता सृष्टीवर काय झालं, त्या दुर्गा देवीवर नजर टाकली तर ती सूक्ष्म रूपामध्ये भगवंताच्या अंतःकरणात होती ती सृष्टी जी आहे. मग तिच्यामध्ये विकार उत्पन्न झाला, मग महत्त्व उत्पन्न झालं,
म्हणजे महत्व म्हणजे सगळ्यात झाडं झुडपं डोंगर दऱ्या व्हॅल्कॅनो चंद्र सूर्य आपण माणसं सगळं काय सगळ्यांचं टोटल चिखल पूर्ण. मग त्याच्यावरती दृष्टी टाकल्यावर त्यात विविध अहंकार उत्पन्न झाला, तीन श्रेणी उत्पन्न झाले, तेजस राजस वैकारिक. वैकारिक तेजस आणि तामस तीन अहंकार उत्पन्न झाले महत्वापासून. त्यापैकी जो आहे वैकारिक अहंकारापासून देवता उत्पन्न झाली, तेजस अहंकारापासून इंद्रिय आणि मन उत्पन्न झाले, तामस अहंकारापासून शब्द उत्पन्न झाला ओम. आता त्या ओम जो आहे आकाशाचा गुण असल्यामुळं आकाशाचं सूक्ष्म रूप म्हणजे ओम. सूक्ष्मातून स्थूल बाहेर येतो म्हणून त्या ओम पासून आकाश उत्पन्न झालं. तर आकाश जे आहे तिथून पुढं आकाशापासून स्पर्श तन्मात्र उत्पन्न झाले सूक्ष्म, त्याच्यापासून वायू उत्पन्न झाला, वायूपासून तेज उत्पन्न झालं, अग्नीची तन्मात्रा अग्नी उत्पन्न झाली, त्याच्यापासून रस उत्पन्न झाला जी जळाची तन्मात्रा, त्यापासून जल उत्पन्न झालं, जळापासून गंध उत्पन्न झाला धरतीची तन्मात्रा, आणि गंधापासून धरती प्रकट झाली. मग आता ही धरती उत्पन्न झाली तर कोणी जर म्हणला ओम पासून धरती उत्पन्न झाली, आपलं काय गेलं ते? कारण मूळ तिचं रूप काय होतं? शब्दच होत. लक्षात आलं का? सूक्ष्म आली ना, शब्दापासून आली नाही धरती. तुम्ही म्हणाले कसं शक्य झालं, शब्दापासून असं स्थूल रूप कसं उत्पन्न झालं? अहो आजही कशी हवा आहे, हवा जी आहे हवेचं जर सागरी भवन झालं, त्या वाफ जर विद्याचं पाणी होतं तर भवन होतं. मग त्याचं पाणी झाल्यानंतर त्याचं थंडी लागल्यानंतर किंवा उष्णता पूर्ण काढून घेतलं त्याचं बर्फ तयार होतं, आणि ते बर्फ 2 कोटी वर्ष अंधारात राहिलं तर नीलम नावाचा रत्न तयार होतं. कळत फेकून मार डोकं फुटू शकतो माणूस, हवेमध्ये काय होत नाही. या भौतिक जगात सुद्धा या गोष्टी शक्य. तेव्हा ओम पासून सृष्टी उत्पन्न होत आली की नाही? ओम पासून सृष्टी झाली, मान्य करायला या स्तरावर. आता प्रश्न असा आहे की सृष्टी ही सुंदर तिनं कृती केली, या ठिकाणी जगाची उत्पत्ती झाली, ब्रह्मा बाबा वगैरे आहे. ओके, मग आल्यानंतर आता समजा असं आहे की तुरुंग जर बनवला तर असं नाही की बाबा आता बारी पोरं खेळतात की तू पोलीस होय तू तुरुंग होय. तुरुंग का बनावायला लागला भगवंताला? त्याचा मूळ तुरुंगीचा बांधणारा म्हणजे आपलं क्रिमिनल मेंटॅलिटी. माणसाची जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती कारणीभूत आहे जेल उत्पन्न करण्यासाठी, बरोबर? मग त्या क्रिमिनल मानसिकता जी आहे गुन्हेगारी प्रवृत्ती, त्याच्यामुळे सरकारला तुरुंग बांधावा लागला, क्रिएटर आला. मग त्या ठिकाणी जे गुन्हेगार आहेत त्यांना डांबलं गेलं, पण त्यांचं सुद्धा त्यांना पीठ वाटण्यासाठी भाकरी वाटण्यासाठी ठेवण्यासाठी तिथं त्यांचं मेंटेन करण्यासाठी काही लोक ठेवले नाही, त्याची गरज पडली. आणि तरी इतके खतरनाक झाले, बेकार झाले, सगळ्या ठोकून काढायची जबाबदारी आहे. म्हणून या ठिकाणी ब्रह्माला यावं लागलं, त्याच्यानंतर विष्णूला यावं लागलं, आणि रिस्ट्रिक्शन करण्यासाठी वेळ गेल्यावर शिवांना यावं लागलं. म्हणजे शिव ब्रह्मा आणि विष्णू यांच्या प्रागट्याला कारणीभूत माणसाची गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. आणि गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे, ब्रह्मकारिणी शक्ती जी आहे दुर्गा, हिच्या अंडरमध्ये ते आल्यामुळं, आणि ही गुन्हेगारी प्रवृत्ती तमोगुणाची सत्वगुणाची प्रवृत्ती आहे. तमोगुणाची हा प्रकृतीचा गुण आहे. म्हणून प्रकृतीच्या कारणे ब्रह्मा विष्णू महेशाला यावं लागलं.
मी तिची आई झाली ना त्यांची, असा संबंध. लक्षात घ्या. म्हणून प्रकृतीला काय म्हटलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांची जन्मी. तर आपल्याला काय देवदेव जाऊ शकतो, समजून घेण्याचा प्रॉब्लेम झाला आपल्याला. समजून घेत नाही म्हणून क्षीण होतो. कारण त्या पुराणामध्ये लिहिलेलं आहे, देवीने हे केलं ते केलं, स्थिती उत्पन्न केली, त्यामुळे विष्णू यावं लागलं, तर वेदा यावं लागलं, खरं आहे ना ते आपण समजून घेतलं पाहिजे. तर भगवान शिवजी, तर भगवान शिवजी म्हणजे का? ऍक्च्युली भगवंत सुंदर रीतीने झोपलेले असतात, पण ज्यावेळी त्यांना अंतकरणात उत्पन्न होते, लोकांना जीव उत्पन्न करायचं, भगवान कृष्णाच्या नाही, महाविष्णूचे मनात इच्छा येते, त्यावेळी ऐक्षत त्यांनी जी दृष्टी टाकली प्रकृतीवर, ती दृष्टी म्हणजे भगवान शिव. आणि जे महत्त्व ते लिंग, आणि त्याच्यापासून सृष्टी उत्पन्न झाली, प्रकृती आणि भगवंताची दृष्टी. म्हणजे भगवान शिव जे आहे तमगुण, लादिनी शक्तीचा अल्पसा गुण, प्राकृतिक शक्तीचा पूर्ण तमगुण, लादिनी शक्तीचा अल्पसा गुण, सविश शक्तीचा काही भाग, या तिघांचं संमिश्रण झालेलं आहे शिव तत्व म्हणून त्यांना कधी कधी स्त्रीलिंग म्हणतात. स्त्रीलिंग त्र्यंबक स्त्रीलिंग. म्हणून हे जे तत्व आहे, हरे कृष्ण हरी बोल, तेव्हा शिव तत्व जे आहे हे प्युअर शुद्ध नाही म्हणू शकत आणि पूर्ण भौतिक पण नाही. क्षीरम यथा दधीविकार विशेष योगा संजय ते गोष्टी येतो या शब्दकामध्ये तथा समुपीती कार्य गोविंद महापुरुषम तमपूजा. म्हणजे भगवान शिवजी जे आहे हे सृष्टी उत्पन्न होण्याचा जो विचार आहे, भौतिक विचार, त्याने बाधित आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये तमगुण आला. लादिनी शक्तीचा अंश पण त्यात सांगितलेला आहे, थोडासा लादिनी संमिश्र शक्तीचा अंश सांगितलेला आहे. असं संमिश्र तत्व आहे, त्याला तुम्ही भौतिक म्हणू शकत नाही आणि पूर्ण 100% आध्यात्मिक म्हणू शकत नाही. आणि म्हणून जे आहे, आणि शिव भगवंत आणि पार्वती माता दुर्गा, तिथून त्या महत्त्व उत्पन्न झालं. तिथून शिव आणि देवी यांच्यापासून संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती होते झाली असं म्हटलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपलं काय म्हणणं नाही काय, जगाचे एक लिंग शिवलिंग जे म्हणतो आपण, त्याच्यापासून झाली का फक्त समजून घ्यायचं. त्यासाठी एक उदाहरण बरोबर देतात, जसं की पंखे वगैरे चाललेले या ठिकाणी आपल्या सॉकेट पण आहे, ते शॉक बसतो की नाही, आपल्याला शॉक बसतो. तर तो शॉक आपल्याला कोणी बसवला? होल्डरनी पण बसवला. त्यानंतर आतमध्ये आपण ते मीटर ठेवलेलं, तिथून चालले ती पुढं, तिथे कट करू शकतो आपण. त्या मीटरमुळे बसला, हे पण करायचं. गावाचा जो हे असतो मोठा ट्रान्सफॉर्मर, त्याने बसवला म्हणतात ते खोटं आहे का? ते बरोबर. उपविद्युत ग्रहामधून ती वीज आली म्हणून तिथून शॉक बसला, हे पण खरं आहे का नाही? मेन पॉवर हाऊसमध्ये शॉक बसला, हे पण खरं आहे का नाही? त्यानंतर जनरेटरवर जे जनरेटर चालू आहे पाणीच्या शक्तीवर, त्याच्यापासून शॉक बसला, हे पण खरं आहे का नाही? संबंध हो. पण आता जर आपण होल्डर तुटला तर वीज बंद होणार आहे का? ट्रान्सफॉर्मर गावचा जळाला, सगळ्या जगदेशांनी वीज जाणार आहे का? परंतु जर जनरेटर बंद झालं तर सगळे बंद होतं. तसं भगवान कृष्ण म्हणजे जनरेटर. बाकी देवता त्या स्तरावरून शक्ती पुरवठा करणाऱ्या देवता आहेत. म्हणून कोणी जर म्हटला की सूर्य इथून निर्माण झाली, ते पण खरंच. ट्रान्सफॉर्मर शॉक बसला, ते पण खरंच. होल्डरमध्ये शॉक बसला, ते पण खरंच. विद्युत प्रवाहामुळे शॉक बसला, ते खरंच आहे. जनरेटरमुळे शॉक बसला, हे खरंच आहे. असं आहे. तेव्हा प्रत्यक्ष कार्य करता जनरेटर खेळायचं काम करतात. जसं भगवान कृष्ण ते सदैव गोपींमध्येच वृंदावन प्रेते जे पादमे कमी गच्छामी,
वृंदावन परित्याग स्वयंचं बाहेर जात नाही. भगवान कृष्ण आपले नंद बाबा यशोदा माता 5 रसामध्ये भक्त त्यांच्यामध्ये आनंदात त्या ठिकाणी राहतात. कारण आपण जे आहे निर्विशेष तत्वज्ञानाचे अनुयायी नाही, आपण सविशेष तत्वज्ञान मानतो. कारण हट्ट आपला तो नाहीये. याला पण हट्ट का धरावा का देव निराकारच? हा हट्ट यांचा का असावा? काय आवश्यकता नाही. आम्ही पूर्णपणे भगवंताचे पराशी शक्ती हृदय श्रुते सहभागी ज्ञानबल क्रियाच्या भगवंताच्या सगळ्या शक्ती सुंदर रीतीने सर्जित झालेल्या आहेत ह्या जगात आणि भगवंताच्या धामात सुद्धा. अशा प्रकारचे आम्ही सविशेषवादी आहोत, आम्ही निर्विशेषवादी नाही. मग काय होतं की निर्विशेषचा अर्थ हा होतो निर्विशेष कोणत्या विशेषता नाही त्या भगवंतामध्ये किंवा त्या परम सत्यामध्ये जे ते मानतात त्याला. कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी विविधता त्याच्यामध्ये नाहीये, विशेषता त्यात नाही. म्हणजे दगडाला सुद्धा विशेषता आहे, कारण त्याला वजन आहे, त्याला आकार आहे, त्याने थोडा आकाशाचा भाग व्याप्त केला आहे, एवढ्या विशेषता त्या दगडामध्ये आहे. पण याच्यात काहीच विशेषता नाही म्हटल्यानंतर मग दगड सुद्धा नाही. त्याच्यापेक्षा दगडामध्ये विशेषता किती आहे? आकार आहे. काय ब्रह्मांडाचा भाग त्याने व्यापलेला व्याप्त आहे शक्ती आणि वजन काय ह्या विशिष्ट दगडामध्ये येते. पण हे म्हणतात त्या परम सत्यामध्ये काहीच नाही विशेषता. नेमकं काय कळत नाही आणि कोणी मानताला होत नाही. बरोबर याच्यावर फार सुंदर वाटते, सिद्धांत फार सुंदर वाटतो. तसं नाही आहे. मूळतः काय झालं की संपूर्णपणे आपला जो मूळ जो सनातन धर्म होता त्याला विकृत रूपात काळाच्या ओघामध्ये पण भगवंताची कृपा अशी 4 संप्रदाय भगवंताने वाचून ठेवले. श्री ब्रह्म रुद्र आणि सनक हे 4 संप्रदाय देवाने असेच जतन करून ठेवले. ते म्हणजे हे माझे संप्रदाय. वल्लभ संप्रदाय, आता मधु संप्रदाय आहे, निंबारकी आहे, रामानुज. त्या आपल्या थोडी ट्रीटमेंट चालते पण ती ट्रीटमेंट नाही करायला पाहिजे. आपल्या संप्रदाय नाही व्हायला पाहिजे. कारण कसं म्हणजे हे संप्रदाय कोणी माहिती आहे, प्रत्येकाची अकॅडमी आहे. पोलीस अकॅडमी आहे, मिलिटरी अकॅडमी आहे. आपसात झगडा करायची काही गरज नाही. पोलिसांची आपल्याला गरज आहे, मिलिटरीची आपल्याला गरज आहे, IT अकॅडमी आहे तिची गरज आहे, आपल्याला सगळ्यांची गरज आहे. का तर आमच्या ललिता विशाखा जे आहे यशोदा मातेवर किती प्रेम करतात. द्वारकेला भगवंताने किती वेळा त्यांना पत्र पाठवलं, राधिके क्षण तुम्ही युगासारखे त्या ठिकाणी माझ्या घरामध्ये अग्नी दग्ध होऊन चालले, अग्नीमध्ये तुम्ही द्वारकेला या. राधाराणी सांगितलं की मी सुखी आहात ना तिथं. आमची यशोदा माता, रोहिणी माता, आमची यशोदा माता, नंदबाबा रात्र दिवस तुमच्या घरात अश्रू ढालतात, त्यांना सोडून आम्ही जाण्याची इच्छा होत. किती प्रेम आहे. तसं वल्लभ अकॅडमी जी आहे, पुष्टी मार्ग हा नंदबाबा यशोदा माता यांच्या दासी बनविणारा संप्रदाय. तिकडे पाठवणारं ते शिक्षण घेऊन जातं. ते प्रशिक्षण त्या अकॅडमीमध्ये ते होतं. आणि 10% 20% एक सखा भाव आहे त्यांच्यामध्ये वल्लभांनी. त्यानंतर निंबारकी जे आहेत त्यांचा गुपी भाव म्हणजे ते म्हणतात असे विमलराजाच्या मुली कन्या होत्या, पोषक गोपी होत्या, वेगळ्या ठिकाणी वेगळ्या गोपी होत्या, देवकन्या होत्या. काही सगळ्या गोपी आपला स्वतंत्र एक ग्रुप स्थापन करू शकतात. तसं यू कॅन बिकम ए कॉम्पिटिटर गोपी. तुम्ही सुद्धा ललिता विशाखासारखी कॉम्पिटिटिव्ह गोपी बनवू शकता. कृष्णाने नातं जोडू शकतो तुमचं. भगवंताला काय फरक पडत नाही. शूर्पणखेने सुद्धा भगवंताला म्हणजे तुम्हाला पती होय, भगवान पती झाले की नाही तिचे? झाले काय? अहो भगवंताने जे नाक कान कापलं का? पुन्हा याच्याकडे वाईट दृष्टिकोनची जाऊ नये म्हणून. तू माझीच ना, कापचं नाक काप. आणि खरोखर तुझ्याकडे कोणी लग्न केलं नाही हो. शेवटी ती उपचार झाली, भगवंताने स्वीकार केला की नाही? ह्या पण गोपींची आपल्याला गरज आहे. त्यानंतर दासांची वैकुंठामध्ये आमचे भगवंत, भगवंताने काय ऐश्वर्य प्रकट केलेलं आहे वैकुंठामध्ये. आम्हाला त्याची गरज. आमचे भगवंत गरीब का असावे?
त्यांना प्रकाशित एवढ्या मोठ्या वैकुंठामध्ये हे ऐश्वर प्रकाश केलं बसतो तिथे आमच्या भगवंताची सेवा करायला दास भावाची लोक पाहिजे आम्हाला नाही. आमच्या भगवंताला गार्डन असत, बाग बगीचा असेल, पोपट असेल, मोर असेल, शुभ पिकत असावेत, सरोवर असेल, त्याच्यामध्ये हंस, सारज, बत्तक, चकवा, चटणी सगळे पक्षी आम्हाला ते पाहिजे की नाही. शेवंतिका, बकुल, चपल, पाडळ सगळं फुलं पाहिजे, माझी माझी चमेली केवढा मोगरा पाहिजे की नाही. फुलमल्लिका इत्यादी सगळं पाहिजे. ती शांत रस आम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर आम्हाला शृंगार असतात लोक पाहिजे. गोपी आम्हाला पाहिजे, आमच्या राधाराणीची सेवा करणारे मंजिरी भाव. अनर्पितचे विचारात करण्या आमच्या गौडी संप्रदायाने सगळ्यात मोठी कधी अर्पण केलेली जी आहे रसमय असं रसाचं एक विशेष घागर भगवंतांनी अशी ओतलेली आहे. तो रस कोणता आम्हाला जे आहे ना, आमच्या ललिताभिषेका या आमच्या कोण येत नाही, या आमचे आदि गुरु आमच्या दिदी थोरल्या बहिणीला काय म्हणतात दिदी म्हणतो. ह्या 13 वर्षाच्या मुली 14 वर्षाच्या मुली आम्हाला गॅरंटी आहे, आम्हाला शाश्वत आम्ही भगवंत सेवा करताना कदाचित आमच्या संकल्प प्रवृत्तीमुळे राधाराणी दुसरा दुःख होईल. मग ललिता, विशाखा, चंबकता, इंदुलेखा, चित्रा, रंगदेवी, तुंगरसदेवी हे चांगल्या रीतीने जाणतात भगवंताची सेवा कशी करायची. म्हणून आम्ही निर्भय होऊन त्यांच्या अंडरमध्ये सेवा करणार आहे. म्हणजे निश्चित व्हायचं एवढं निरोप घेतलं पळायचं दिवस सांगा असा सर एक तो सर त्या ठिकाणी आज ना शृंगार करायचा आहे, आज ना पांढरा शुक्र शृंगार करायचा, आता पाणी तोडून आता पळायचं. म्हणजे मंजिरी भाव अतिशय गोड भाव. मग somebody is protecting you there even in गोलक वृंदावन. म्हणजे गोलक वृंदावनात सुद्धा आम्हाला ते संरक्षक आहेत, आमची काळजी घेणारे. किती सुंदर भाव. ह्याला म्हणता अनुगत्य. कारण तुम्ही गोपी झाल्यानंतर तुम्ही सगळ्या सगळ्या गोपीला विसरून जाणार. माझा कृष्णाची मला डायरेक्ट बोलते मी कृष्णाची माझा काही नो प्रॉब्लेम. पण म्हणजे भाव म्हणजे आमची यशोदा माया माझी. कृष्ण किती प्रेम करते, आमची राधाराणी आमची आमच्या ललिताभिषेक किती सुंदर त्यांच्यावर प्रेम करतात. म्हणजे आम्हाला वाटते यांचे सुंदर कल्याण भाऊ आमचे किती चांगले. आमचे म्हणजे पारिवारिक जे नातं आहे ना, खरं पारिवारिक नातं मंदिरी भावातूनच प्राप्त होतं गोलकमध्ये. सुंदर नातं. तिथं तुमची काळजी घेणारे गोप आहे. नंदबा यशोदा माता सारखी सगळ्या प्रकारचे लाडके यशोदानंद, अभिनंद, उपनंद, नंदन, सन्नद हे त्यांचे भाऊ. थोर नंदबाबाचे थोरले आणि धाकटे नंदबाबांमध्ये सगळे कोणाने सारखेच होते म्हणतात. तरी सगळ्यांनी नंदबाबा सगळे लाडके म्हणून त्यांना राजा केलं होतं. नंदबाबा यशोदा सगळ्यांचे लाडके, सगळे गोप गवळी जे आहेत नंदबाबा जीवापाड प्रेम करणारे. त्याच्यानंतर आमचे सगळे गोपी गवळी सगळे प्रेम करणारे. आणि सुंदर रीतीने अशा प्रकारचा हा ग्रुप जो आहे मंजिरी ग्रुप, हा आमच्या गवळी संप्रदायाचा प्रमुख भाव मंजिरी भाव. ज्या ठिकाणी गोपी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी मंजिरींचा प्रवेश असतो. जे एकांतवासामध्ये राधाराणी कृष्ण कुंज लीलामध्ये निमग्न असतील तर त्या ठिकाणी गोपी मंदिरला सांगते बाई तुझा, आणि त्या ठिकाणी वारा घालायचं काम केलं मंदिरी जाऊ शकेल. जरूर जाऊ शकते. अति अंतरंग जे नातं आहे ते नातं प्रदान करण्याचं सामर्थ्य गौडीयामध्ये आहे. म्हणून तुम्हाला काही वाईट वाटेल पण आज सगळ्यात प्रसिद्ध जरी संत म्हटले, सगळ्या मी दंडवत करतो, सगळं राधाराणीचे प्रिय आहे, सगळं कल्याण व्हावं, त्या देवाच्या घरी पण जावं त्यांनी सांगू शकतो. परंतु प्रेमानंद महाराजांसारखे 10 प्रेमानंद जरी एकत्र आले तरीही गौडीय संप्रदायाने जी संपत्ती आम्हाला दिली ती आम्हाला देऊ शकत नाही. जे धन गौडी यांनी आम्हाला अर्पण केलेलं आहे ना, ते धन त्या महाराजांपासून जवळ सुद्धा नाही. रात्ररात एकूण रडणाऱ्या माणसाकडे सुद्धा ते सगळं ते धन नाही. ती संपत्ती गौडियांकडे आहे.
तुम्ही जर समजा काही शिकड आहे विशेष शिकड प्रेमाची, सगळं प्रेम देवाच्या घरी जाणार, सगळं त्याचं कल्याणही होणार, त्यांचं काय दुःखही दूर होणार आहे. कारण तो अंततः भगवंताला परमसुखी करण्याचं काही रस आहे त्या ठिकाणी, विशेष प्रगत रस आहे. त्या रसाचा अति प्रगत जे उच्च स्थान उच्च शिखर जे आहे, प्रत्येकाची वेगळी शिखर आहे. तुम्ही दुसऱ्याचा बोट धरलं तर तुम्हाला वेगळं शिखर मिळून दे. प्रभुपादांचं बोट धरलं तुम्ही त्या शिखरावर. ज्या साक्षात राधाराणी कृष्ण चैतन्य महाप्रभू स्वतः राधाराणीचा भाव, स्वतः राधाराणीचा संप्रदाय, म्हणून थोडा दमकाळ आहे. एवढं वातोड होऊ नका, लगेच रडायचा प्रयत्न करू नका. हे काय होतं माहिती का, 9 महिन्याच्या आधी 7व्या महिन्यात उडी मारण्यासारख्या ती होते ना. 9 महिन्यापर्यंत बुद्धी वाढते, अवयवांची वाढ होते, बुद्धीची वाढ होते. सुदृढ बालक घुंगराळा केस असेल, हे काय आडमध्ये केस नाही, ते काय बुद्धी कमी, अवयव डुळे पांगळे 7व्या महिन्यात 5व्या महिन्यात काय. म्हणून काय, ज्याला इस्कॉन कळलं नाही ते इस्कॉन सुटून जातं. जेवढे बाहेर गेले सगळे असंतुष्ट आहे. त्याचं कारण काय, दे डिडंट अंडरस्टँड इस्कॉन. इस्कॉनला झालेलं नाही आणि स्वतःला पचकळपणे त्याने आपल्या सेवेत बसून घेतलं नाही, म्हणून तो असंतुष्ट राहायला बाहेर गेला. अनट्रेंड व्यक्तीच इस्कॉनच्या बाहेर गेले. मी एकदा बोललो, सगळे जी माझ्या विरुद्ध होत्या सगळे मला भगवंताचा इस्कॉन ठेवू नका, तरी इस्कॉन राहून बघतो. त्याला पाहिजे कोण म्हणतो शक्य नाही काय नाही. अरे असं कर्म करून दाखवा बसला तर जे घेऊन या म्हणतील आमच्या अनुभव आहे. आणि म्हणे येऊ लागेल तेव्हा लागेल तो असा करतो तुला करतो. अरे रुसक्या बाई काय तुझं दुर्दैव, कशालाही करायचं. आणि इतक्या लवकर नाही ना ते घाई. आता मी सांगतो, मी एक उदाहरण घडलेले सरळ सांगतो माझ्या आयुष्यातलं. आमच्या बीटीमध्ये एक मुलगा होता, देवदत्त आर्टिस्ट होता. आता त्या आर्टिस्ट काय झालं याच्यापैकी कोणी ऐकलेलं असेल कथा, माझ्या निश्चित ऐकलेली नाही. तो आर्टिस्ट होता देवदत्त, कसं नाव काय, गोपाळकृष्ण महाराजांचे शिष्य. आणि काय झालं की माझ्याकडे झाले म्हणायचे, कारण मी काय माझे बाबाचे दोस्त होते, माझ्या बरोबर ओळख झाली त्यांच्याशी, मी चुकलो धर्म. आणि असं करता करता त्याच्या बाबाजीच्या संपर्कात आला. कारण त्या बाबाजीने मला दक्षिण भारतामध्ये हरिनाम करण्याचा 2 महिने फार मदत केली. गोड स्वभावाचा व्यक्ती होता बाबाजी, मृदंग वाजवायचा. त्याच्या संपर्कात हा देवदत्त आला. म्हणता ते देवदत्त तिच्या फसला. अरे म्हणला इतके दिवस तुमचं गीताच शिकत नाही, तुझं काय शिकवते नाही, तुझा जीव 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 रडायचंय आपल्याला. वासू राहायचे, महापुरुष सारखे रडत होते. ते आहे की तर काय नाही. त्याला तिकडं नेलं, बाबाजी दीक्षा. गोपाळकृष्ण महाराजांनी मला सांगितलं, बघ त्या लहानचं देवदत्ताला करून जाईल. मग हटळकर जायकडे आम्ही फिरलो इकडे तिकडं. शेवटी मला नंतर कळत गोपाळकृष्ण महाराज घेऊन म्हणे, त्याला घेऊन मी गेलो. ते लोकच मला सांगू लागली, अरे इस्कॉनचा पोरगा काय भारी झाला, माधवानं गेल्या वर्षी तो आमचा दुधावर राहतो. काही दिवस म्हणत होतो म्हणजे पै हारी झाला. मी काय दिवस नाव त्याचं पै आहे. काही दिवस त्यांनी फळच झाली, फळा आई म्हणून प्रसिद्ध झालं. काय प्रगती केली म्हणे त्यांनी, असं तसं मोठा आर्टिस्ट ते मोठं नाव झालं त्याचं भागामध्ये. शेवटी मला त्याचं जागा सापडली, मला पादा धावत आला. म्हणा भगवंता, आणि इतके वर्ष इस्कॉनमध्ये गेले आणि तर बाय एकदम भाव विवेकाचा भाव भक्ती महत्वाची, हे ते या ठिकाणी बघा ना हे होतं ते होतं. आणि तूच ये म्हणलं. मला कुठं मी म्हणतो तू बाय येतो तूच ये आत्महत्या की
किती सुंदर झालं. मग मी आर्टिस्ट आहे, माझे गुरुजी हे ते. त्याला धावत पडत मोठं पेंटिंग आणलं. त्या पेंटिंगमध्ये मस्त वगैरे अगदी आपले राधाराणी कृष्ण इथे, माझे गुरुजी इथे, श्रीमुखामध्ये मी 12 वर्षाची मंजिरी, नाकात मध पितो आणि मी सुंदर चित्र काढलं स्वतः. हे असं मिळतं इथं, इथंच यावं लागतं, इथं लोकांना भिक्षा मिळते, इथं भजन क्रिया अशी जाईल. हां, आणि मला काय मिळालं इतक्या वर्षामध्ये स्पंद, पण इथं लगेच मिळालं ना काही नसतो बाहेर. शेवटी माझा नावेला झाला. मी येऊन सांगितलं महाराज तो येणं शक्य नाही. झाले एक 1.5-2 वर्ष झाले माझे. मी फिरत गेलो बारामतीकडे. एक भक्त आहे आमचा, त्या भक्ताच्या घरात गेलो. तो धावत पळत गेला, पत्नीला सांगायला एक मस्त कॉफी बनव, स्पॉन कॉफी. कॉफी बनवून बसला. तो आतमध्ये गेला, तो बसलो आम्ही तिथं. आमची उच्चापतीची सवय काढायची काही काढला होता चिठी लग्नाची. असं हात त्याला चिठी घेतली, वाचायला लागलो. आमचे देसरी हरीचे कृपे करून आमचे सुपुत्र देवदत्त यांचा विवाह हरी पूर्वी होता, दुसरी झाला. त्याच्यात पुन्हा पुरुष झाला. वाच सगळं हे जीवनाचा खेळ करू नका. एक संसारात राहिलं ते तरी सुख राहील तुमचं. धावय गेली धावय गेली, संसारही गेला ना त्यातनं गेलं. जरा तुम्ही शंकू सारखे मध्ये विश्वामित्रांनी शंकूला म्हणा, अरे इकडे नाराज लागून माझ्या बळावर तुला वर पाठवून दिलं, वर पाठवून तिथे माझे नाव तो स्वर्ग सडायला लागला. वरून गोजर मांडला, फटका ठेवून ते उलट पडत. याने पुन्हा वियोगाने सांगितलं वर स्वर्गातही नाही खाली नाही, आता तो उलटा पण असं. ती अवस्था करून घ्यायची का आपल्याला? तेव्हा सावध व्हायला लागला. सोन लोक सांगा दम धरा जरा, काही दिवस नाम करा. आपल्याला चार एक तुम्हाला काय सांगतो कृपा या इस्कॉनमध्ये मी सांगतो, मी अनेक जो झोपतोय ना सारखा त्याला सुद्धा चांगलं खाऊ. कारण तो आमच्या प्रपादांचे खातोय ना, त्याला फेडून द्यावं लागेल. जगामध्ये तुम्ही कुणाच्या घरी जाऊन अर्धा त्याला समजा कप दूध केलं ना, त्याला ते फेडून द्यावं लागणार. इथे येतो, खातो, पितो. प्रोपा जे आहे ना, आज ना ऑपरेशन होऊ शकतो ना, त्याला झोपून ठेवले बरोबर नाही. काय करायचं त्याला? आता जो येतो बाबा धर्म करतो, सोपी गोष्ट नाही आहे. हा, ज्याला अहंकार आहे आपल्या ज्ञानाचा, आपल्या शिक्षणाचा, ती येते बघत नाही. जेव्हा कोणी येतो असे पाहता मॉन्युमेंट पाहायला आले काही गणवत करते नाही का? हे अहंकार मोठा. पण हा येतोय ना दळत करतो ना, त्याला एवढी गॅरंटी मी जेवतो ना माझ्या कृष्णामुळे मिळते एवढंच आहे. तेव्हा कुणाचा आपण द्वेष करू नये. प्रत्येकाचं स्टेज येतो वेगवेगळ्या. आणि ही जी प्रक्रिया आहे ना कृष्ण भावनेची, या कलियुगाची नाही आहे, युगायुगाची प्रक्रिया आहे. त्यामुळे जे आहे कोणाचा द्वेष फक्त काय की चुका घडतात त्याचा अर्थ त्यांनी स्वतःला इस्कॉनमध्ये कचरपणे बसून घेतलेलं नाही. ते संकीर्तन करून होते ना, राधेश्यामकडून त्याला काढून टाकलं. काय ना त्यांचं मुंबईत येतात कृष्ण भजन सगळ्यांना. तुम्हाला म्हटलं तर 7-8 महिने झाले तुमची गाडी आहे, प्रयत्न करतोय करावा काय जेवढी जवळ मला मला काय ते जागा दिली नको. अरे म्हणलं इस्कॉन बरोबरचं शरीर येत नाही. मग आता काय सगळे मशाज करू लागले. तुम्ही डोक्याला दुसरा हे गरम करतो, खांद्यावर काय मशाज नाही, खांद्यावर काय ना. तर इस्कॉन एवढा मोठा आहे, गगनमध्ये जागा आहे. तू एवढं काय चिंता करतो? आज का होईना गुरुजी एखाद्या मुलाला काढून टाकायचं जर आपण म्हटलं तर विचार करा. आपण नवीन घर बांधायचं म्हटलं तर जुन्या घराची चांगली लाकडं आपण आणतोच की नाही, फेकून द्यायची. विचार होतं तसं काय तर होईलच. तसं 35-30 वर्ष आपण खाऊपी घालायचं आणि त्या पोराला एका म्हणून फेकून द्यायचं. त्याला सुंदरी त्यांना अभ्यास करून द्यायला व्यवस्थित लावून द्या. त्याला म्हटलं तुम्ही हा निर्माण करून आणि चांगलं घरानं बोलतो
डायरेक्टली राष्ट्रपती डायरेक्ट भिडणार शेड आमचे भावाचे 5,500 रुपये स्ट्रीटचे असे 100 शेड त्यांनी विकले देवेंद्र फडणवीसला. त्यांनी घेतले ते विकत आणि त्यांच्या लायब्ररीमध्ये ठेवले. चांगलं वाटतं काम करून. आता म्हणतो मला सुंदर जागा भेटली. म्हणजे योग्य ठिकाणं आपल्याला शोधायचं असतं. त्यामध्ये आपण फेल जर झालो मीच कोणत्या राहते पण कारण आपल्यामध्ये चलाकी नाही. योग हा कर्मसु कौशल गीतेमध्ये म्हटलेले होते. योग म्हणजे कर्मामध्ये कुशलता असली पाहिजे. तुम्ही कर्तृत्ववान आहात पण तुम्हाला कळतच नाही की नेमक्या आपण कुठे स्वतःला लावून घ्या म्हणून समस्या उत्पन्न होतात. तर परमेश्वर जाऊ शकतो तुमच्यामध्ये कर्तृत्व शक्ती सगळ्यामध्ये आहे की नाही. तो स्वतःला संघटित बसवून घेता नाही. आपण दुसऱ्या दोष पाहिजे दुसऱ्याचे दोष पाहिजे ठीक आहे पण तो सुद्धा आज्ञेने अजून त्यांनी स्वतःला संघटित स्वतः लावून घेतलेलं नाहीये म्हणून ते जगून चुकवलं. त्यासाठी आपण त्यासाठी संयम ठेवला पाहिजे. रागावर तेव्हा सगळ्यांचं फक्त भगवंताला धन्यवाद करतोय देतोय हे पाहून आपण सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. सगळ्यांचं कौतुक करा. तर श्यामानंदकडे मला बोलता म्हटले भाषांतर भगवान श्यामानंद आपल्याला राधेश्यामप्रमाणे आहे मंदिर बांधलं काय ते उद्घाटन येईल ते मी आपल्या नेहमीच राहिलो पण तुझे काही परिणाम होत नाही वाटतच काही करावं म्हणलं नाही वाटत काय असतंच काय मी म्हणाल प्रभुपादाच्या खिशामध्ये हजार रुपयाचं नोट का बंडल आहे तर ती प्रभुपादाने वर पाहिजे खाली एक नोट काढून खर्चली हो सोबतच बाकी तुम्ही पण नोटाच आहेत ना त्याच्या आज नव्हे बरोबर तुम्हाला खर्च तेवढ्याच किमतीचे आहे ना गप झाला त्यांनी सामान्य काय बोलले नाही मग आता त्या नोटच्या हातामध्ये का खर्चायचं प्रॉपर ज्यावेळेस कुणाचं खर्च गरज देईल काढून काय समाज आहे ना सगळं कौतुक करायला शिका आणि जे आहे की नाही आपल्याला कोणाचा राग आला तर समजायचं की त्या आपण शुद्ध अंत करण्याचं नाही. आम्ही मग चर्चा केली होती आपल्या सगळ्यांचे अंतकरण शुद्ध येतात. कालिया डोह हा विषाने भरलेला होता त्यामुळं ते गरम झालेलं पाणी जे वाफा निघायच्या त्या वाफेमध्ये आकाशातून उडणारे पक्षी खाली मरून पडायचे. तसं आपलं अंतकरण जे आहे ते सगळं मालाने भरलेलं आहे. मग सगळ्या याने काम क्रोध मद मच्छर त्यातून उठणारे तरंग आपले विचार ते शुद्धच असतील एखाद्याविषयी ते सत्य नाही. एखाद्याला मी वाईट म्हणतो पण ते तरण विषय अंतकरणातून उठलेले तरण व्यक्ती विचार त्यामुळे त्याला तो वाईट म्हणतो तो वाईट निसर्ग सुद्धा. तेव्हा हे पण आपण शिकलो पाहिजे की मी एखाद्याविषयी विचार केला तो खरा आहे का खोटा आहे. स्वदोष दर्शन हे जे आहे ईश्वर दर्शन काही नाही. स्वतःचे दोष दिसायला लागले समजायचे शुद्धीकरण सुद्धा गरजेचे आहे सगळ्या गोष्टी. असो आता मी या ठिकाणी थोडा प्रकाश टाकायचा प्रयत्न केला. थोडं तुम्हाला उलगडलं काय प्रश्न आहे कुणाचा